आता फेरे मारून काय होणार आहे? शट अप, शट अप, ओके? आधीच त्या अभिमानने माझं डोकं खाल्लंय, त्यात आणखी तू नको. इतके दिवस त्याला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होते मी. एवढं चांगलं पिस्तूल होतं, आज घालायच्या ना गोळ्या स्वतःला, तर उद्याची वाट बघत बसल्या मूर्ख. अगं वापर, पुढे त्याचा वापर करून घे. काय? इंदू, आपलं चुकलं, सबसेल चुकलं. हे अभिमान आपली डोकेदुखी नाही आहे. आपल्या डोक्यावरचा भार हलका करण्यासाठी त्याला पाठवलंय देवानं. म्हणजे तू एकटी कुणाच्या डोळ्यात डोळं घालून त्याला संपवणार आहेस. एक खून पचला इंदू, आणखी पचणार नाही. तुला कधी ना कधी एखाद्या शस्त्राची गरज लागणारच होती. माझं शस्त्र तू आहेस सोपान. मी खुली आहेस तू. मी काय तुझं शस्त्र होणार? त्या राहण्याशिवाय हाय काय या शरीरात? त्या चंदूच्या छटाक पोराला नाही लोळवू शकलो मी. मी कसलं तुझं शस्त्र? तुझं शस्त्र आहे तो अभिमान. काय बोलतोयस तू सोपान? विचार कर, त्याचा बाल लई मोठा माणूस आहे. तुम्ही बाळच्या बायकोला मारलं, त्यातनं त्याने कसं अलगद सोडावलं. आणखी बाटलीत उतरला तर तो काय नाही करणार आपल्यासाठी. पण कसं? म्हणजे अगं बालचंद्राला कसा फासला होता तवा? पागल झाला होता तुझ्या बाग. तसे याला फास आहे ना गो, त्या अगोदरच पागल झालेला आहे. होय, अगदी जीव देणे घेणे इतका पागल झालेला आहे. त्याचा उपयोग करून घे. आत्ताचा बालचंद्र आहे आणि आपल्या कामात याची गरज पडू शकते. आणि एक डाव गरज संपली की ते फेकून. बालचंद्राला कसा फेकला होतास तसा मरतय आपल्या मोतीनं. ₹7 कोटी आजोबा. खूप मोठी रक्कम आहे. आपण सगळे मिळून सुद्धा आयुष्यात एवढे पैसे नाही कमवू शकणार. मला वाड्याविषयी जिव्हाळा नाहीये असं नाही. आजोबा, यशवंतरावांनी जेव्हा मला पहिल्यांदा ही ऑफर दिली ना, तेव्हा मी नकारच दिला होता. पण मला एक शाप आहे ना, मी खूप प्रॅक्टिकली विचार करतो आणि मनात जे आहे ना ते स्पष्टपणे तसंच बोलूनही दाखवतो. आणि सगळ्यांना वाटतं की मी उद्धटच आहे, मला फिलिंग्सच नाहीत. मला नाही तसं वाटत.
ज्याच्या भावना जागृत असतात तोच अस्वस्थ होतो, तोच भांडतो. असो, मुद्दा तो नाही. चंदू, तुला खरंच असं वाटतंय का की तो वाडा विकून सर्वांचाच फायदा होणार आहे? मी त्यात मला धरत नाही. मी काय पिकलं पान आहे, कधी गळून पडेल. असं काय बोलताय आजोबा तुम्ही? अरे वेड्या, मी खरंच प्रॅक्टिकली विचार करतोय. असं बघ, तुम्ही सगळे इथे आपापल्या आयुष्यात स्थिर स्थावर झालेले आहात. मी उद्या गेल्यावर त्या वाड्याचं काय होणार या गोष्टीचा विचार कधी ना कधी करावा लागणारच, नाही का? आजोबा, माझं काही चुकत असेल ना तर तसं तुम्ही मला सरळ सांगा. नाही चंदू, तुझं काहीच चुकत नाहीये. भविष्यावर नजर ठेवून तू एक निर्णय घेण्याचा प्रयत्न करतोयस. पण याच भविष्यासाठी मी तुला एक सांगतो, तो वाडा विकू नकोस. कारण मला विचारू नकोस. मी ते तुला आत्ता नाही सांगू शकणार. पण तुझा तुझ्या आजोबावर एवढासा जरी विश्वास असेल तरी हा विचार मनातून ताबडतोब काढून टाक. आता तुम्हीच असं म्हणताय म्हटल्यावर विषय संपला. मला कळतंय चंदू, तुला असं वाटत असेल की बघा आजोबा, वाडा हा मुद्दाच नाहीये. बाबा माझ्याशी जसं वागले, जसं बोलले, त्याचाच राग आलाय मला. आता तुम्ही जसं बोलताय तसं ते माझ्याशी बोलले असते तर काय बिघडलं असतं का? अरे तापट स्वभावाचा आहे मधू. आयुष्यभर हेच ऐकत आलोय आजोबा. जाऊ दे, इथून पुढे हा विषय मी कधीच नाही काढणार. चंदू, राहता राहिला प्रश्न माझ्या मनाचा, काढेन समजूत स्वतःच्या मनाची. करोडपती व्हायची संधी दाराशी चालून आली होती, निघून गेले. चंद्रकांत, आज न उद्या कधीतरी मनाची समजूत पटेलच ना. आणि नाही पटली तर माझं मन आहे, मला त्रास होईल, दुसऱ्यांना काय आहे त्याचं? शांत हो बाळा. खूप उशीर झालाय आजोबा, मी निघतो. आईलाही भेटायचं. श्रीराम श्रीराम. आजोबा नंतर भाईशी काय बोललेत मला माहित नाही. आजोबांनी भाईला त्या खजिन्याबद्दल तर सांगितलं नसेल. कशाबद्दल? शुभ्रा, ही एक अशी गोष्ट आहे की जी मी कोणाच बरोबर शेअर केली नाहीये, तुझ्याही बरोबर नाही. फक्त काही दिवसांपूर्वी मी बाबांशी बोललो होतो. काय?
शुभ्रा, आपल्या वसईच्या वाड्यात महादेव आजोबांनी शास्त्री कुटुंबाची खूप मोठी संपत्ती कुठेतरी लपवून ठेवली आहे. ते काय आहे कुणालाच माहित नाही, आजोबांनाही नाही. महादेव आजोबांनी त्या संपत्ती संबंधी काही क्लूज जुन्या काही कागदपत्रांमध्ये लिहून ठेवले. आजोबांनी ती कागदपत्र मला दाखवली, पण त्यात कोड्यांव्यतिरिक्त इतर कशाचाच बोध झाला नाही. आपण वसईला गेलो होतो ना, तेव्हा आजोबांनी मला हे सांगितलं. मी बाबांना सांगितलं. बाबा म्हणाले की प्लीज तू भाईला सांगू नकोस, कारण त्याला हे जर कळलं ना तर तो त्याची सगळी कामं सोडून ह्या खजिन्याच्या मागे जाईल. मी त्यांचं ऐकलं, पण ते ना मला नंतर मनात खूप खात राहिला. आफ्टर ऑल भाई सुद्धा या कुटुंबाचाच एक भाग आहे. जर शास्त्री कुटुंबाचा असा कुठला खजिना असेल तर त्याचाही तितकाच त्यावर अधिकार आहे. मे बी माझ्यापेक्षा जास्त. तुम्ही उगा स्वतःच्या मनाला घोर लावून घेताय. आदिनाथ, हक्काचा प्रश्न तेव्हा येतो जेव्हा ती लपवलेली संपत्ती मिळेल. पण मला एक सांगा, खरंच अशी संपत्ती आहे का? गॉड नोस. पण आजोबांनी त्यांचं अख्खं आयुष्य घालवलं या मृगशाळा मागे धावण्यात. पण जर खजिना असेलच तर तो सापडलाच पाहिजे. मग तो खजिना म्हणजे 4 फुटकी भांडी का असेना, कोडं म्हटलं की ते सुटलंच पाहिजे. सुटेल आदिनाथ. तुम्ही मनात आणलत ना तर नक्कीच सुटेल. नाही, याचीच भीती वाटते मला. अगं, लोकांचं अख्खं आयुष्य जातं अशा गोष्टींच्या मागे. आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू इट. शुभ्रा, तुला काय वाटतं? मी भाईला हे आधीच सांगायला हवं होतं. सगळे निर्णय तुम्ही का घेताय आदिनाथ? घरात मोठी माणसं आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील. इतक्या वर्षानंतर आजोबांनी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. त्यांना जर सांगायची असेल तर ते भाईंना सुद्धा ही गोष्ट सांगतील. आणि तुम्ही उगीचच अशा गोष्टीचं ओझं मनावर घेतलंय जी अस्तित्वातच नाहीये. अस्तित्वात आहे शुभ्रा. कदाचित ती वाड्याच्या उदरात खोल कुठेतरी आहे, म्हणून दिसत नाहीये. किंवा ती आपल्याच डोळ्यासमोर आहे. पण मग असं असेल तर ती का दिसत नाहीये?
काय लफड केलंयस का? काळजी करू नकोस, मी आहे. काय नाही. मग तू आता इथे 2:45 वाजलेत. 2:45. मी काय करतो इकडे? मी तेच विचारतोय तुला, तू काय करतोयस इकडे? काय झोपलोय मी. आज जाऊन झोपूया. चल. नाही नको. अरे चल. थांबा ना 5 मिनिट. अरे चल रे. थांबा बाबा. 5 मिनिट. हा कर. टाईट आहेस. एवढं ठीक आहे. चल. बा मी खूप नालायक आहे का? टाईट आहेस. पण मी तुम्हाला खूप त्रास देतो. नाही तू काय बोलतोयस? नाही, कधी खरं त्रास? सांग. अरे नाही रे बाबा, खरं सांगा ना. हे बघ अभिमान, मी तुला सांगतो 2:45 वाजले. 2:45 मला काय सांगताय? बोल. मी तुम्हाला खूप त्रास देतो का? देतो. पुढे. सॉरी. इट्स ऑल राईट. आय एम सॉरी. ओके. SORRY. सॉरी. ओके. चल. नाही, खूप त्रास देतो. अरे बाबा ठीक आहे ना, आता चल. नाही पण काय पुढे आहे का? हा बोला. आज मी तुम्हाला एक प्रॉमिस देणार आहे. काय? जर माझ्या प्रश्नाचं उत्तर मला पॉझिटिव्ह मिळालं तर मग मी तुम्हाला आयुष्यात कधीही त्रास देणार नाही. तुम्ही जे सांगाल, जसं सांगाल तसंच मी वागेन. एकदम शहाण्या मुलासारखं आहे. आयुष्यभर. अरे शहाणाच असतो बाळा. आयुष्य. आता मला एक सांग, कुठला प्रश्न आणि कोण देणार आहे उत्तर? ते उत्तर मिळाल्याशिवाय मी तुम्हाला कसं सांगणार? आता मी SORRY. सॉरी. इट्स ऑल राईट. मी प्रश्न विचारला ना. ओके. पण मला एक सांग, माझा खूप त्रास होतो का रे तुला? तुमचा? नाही. होतो. नाही मला माहिती होतो. मी नेहमी तुला विचारतो, अडवतो, कुठे जातो, काय करतो. होतो. आय एम सॉरी. इट्स ओके बा. इट्स ओके. ठीक आहे. बरं चला आता जाऊया. चला. पण मला एक सांगा. हा. एवढ्या रात्रीचे तुम्ही का जागताय? बाळा तू आला नव्हतास ना, परतला नव्हतास ना आपल्या घरट्यात. मला कशी झोप येईल? आता येईल झोप. चल.